विश्वातली सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली असेल, आज भारत देशाच्या इतिहासात सगळ्यात मोठी गौरवशाली गोष्ट आदरणीय श्रद्धेय पंतप्रधान साहेब नरेंद्र भाईजी मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवजी गिरी आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत जगाचा बाप लोकाभिरामम रणरंगधीरम दुपारी 12:29 नंतरच्या 84 सेकंदामध्ये आसनस्थ झाला. तो आमच्यासाठी देशाचा अत्यंत मोठा गौरवाचा क्षण आजची तारीख. आता हे ऐकून ज्याला काही वाजवण्यास वाटेल ना, मरून गेलं पाहिजे. विश्वातली सगळ्यात मोठी घटना. ज्यांनी कारसेवा केली त्यांना विचारा. कोठारी बंधू 2 त्यांचं तर नाव यायलाच पाहिजे. त्याचं कारण पहिल्या गोळ्या त्यांच्या छातीत लागलेल्या. पण आज रामाचं, तुम्ही गेलते मंदिरात रामाचं? सगळे गेलता? छान. आज तर दिवसभर असं मन असं भरवून ठेवणार. किती पुण्य केलं असेल ह्या लोकांनी ज्यांनी आज राम मंदिरात बसवलं. लोक म्हणतात ते पंतप्रधान म्हणून. दशरथाने पुण्य केले कोट्यानुकोटी म्हणून पोटी राम आहे. तसे यांनी अनेक जन्माच्या पुण्याचा पराक्रम त्यांच्या हातानं प्राण. राम आएगे तो अंगना सजाओ, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे. मोठी अद्भुत घटना घडली. एकदा तुम्हाला सर्वांना व्यासपीठावर दंडवत करतो. अद्भुत अद्भुत. याच्यामध्ये बोलायचं काही राहिलंच नाही. लोक म्हणतात आता काय यांना राजकारणाला मुद्दाच नाही. राजकारणाला काय करायचं? आपल्याला काय करायचं? आपला मतलब रामा मोठा बसला तो. 14 वर्ष राम वनवासाला गेलते आहे. वापस आलते ना. अयोध्येवाल्यांनी दिवाळी केली होती. एक अयोध्याच दिवाळी करीत होती 14 वर्षाच्या अगोदर राम आलता तेव्हा. आज सगळ्या हिंदुस्थानने दिवाळी साजरी केली. आज पुरा आहे. वाह, बडी मौज आहे. आणि इतका आनंद घ्यायचा दिवस आहे आजचा. तुम्ही बघा, काय जणाला उगाच टेन्शन आहे. राम मंदिर कसं काय झालं असं. भूत पिशाच निकट नाही आले, महावीर जन्म. ज्यांना तिथं जाता आलं नाही ते भूत पिशाच. मला काय गरज नाही कोणत्या पक्षाचा नाही काय. पण ज्यांना कोणाला तरी तिथून आमंत्रण आलं होतं, आनंदाचा विषय ना. ऐसे मौके बार बार शूटिंग काढत नाही. काय भाग्य. माझी तर अशी मजा झाली. सकाळी 6 वाजता मला तिथून व्हिडिओ कॉल आला. 6 पहाटे 6. तुला कुठून नाही झोपेतून उठून आंघोळच केली. आंघोळ केल्याबरोबर पहिल्यांदा तिथला महाराज अयोध्या को देखो. मला असं वाटलं की आपण कथेत व्यस्त आहे तर त्याला बी कळालं ह्या माणसाला बुद्धी द्यावी, त्याला फोन करावा नाही का. जर तारीख तात्याने म्हणजे कालिदास भाऊनी यांनी अगोदर दिलेली नसती तर मी आज अयोध्येत असलो असतो. पण एक सवय, एकदा शब्द दिला. रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए
कौशल्याचा आनंद वाढवणारा राम, सीतेची प्रीती वाढवणारा राम, लक्ष्मणाचं भ्रातृप्रेम वाढवणारा राम. म्हणतात थोडं थोडं म्हणा, श्रीराम जय जय राम, कौशल्येचा राघव राम. श्रीराम जय जय राम, कर्तव्यात आहे राम, कैवल्याची मूर्ती राम, हनुमंताच्या हृदयी राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, दशरथाचा नंदन राम. श्रीराम जय जय राम, कैवल्याची मूर्ती राम. श्रीराम जय जय राम, कर्तव्याचे पालन राम. श्रीराम जय जय राम, मर्यादा पुरुषोत्तम राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. एवढं जरी म्हणलं तरी आपण तिथे गेल्यासारखं होतं. पण आज महाराज हे प्रत्येकाच्या घरात यायचं, त्याला सुद्धा श्रीराम जय राम. आता तुम्हाला वाटत असेल ते वरडायला गलत अर्थ काढूच नका. गलत तुम्ही एक लक्षात घ्या, सीधी उंगली से घी जब निकलता नहीं तो तेल डब्बा गरम करावा लागतो. बोट वाकडे करायचं बंद करा. तुमच्या जिंदगी झाल्या उंगली तेल इकडणी पडते. हर घर में अब एक ही नारा.